घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडं जानकी ही शर्वरीला विचारते की तुम्ही खरंच ऐश्वर्याला गोळी द्यायला गेला होतात की संशय म्हणून गेला होता. त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की मी तिला खरंच गोळी द्यायला गेले होते. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की तुमच्या दोघीमध्ये काय नातं आहे ते मलाही माहीत आहे आणि जर तुम्ही तिच्यावरती संशय घेत असाल तर ते घेऊ नका, कारण की ऐश्वर्या खरंच बदललेली आहे. त्यावेळेस शर्वरी म्हणते की जर तुम्हाला वाटत असेल तर मी संशय नाही घेणार आणि जानकी तिला पूजेसाठी पाठवते. त्यानंतर इकडं ऐश्वर्या ही विचार करते, जर मला जानकीने अलर्ट केलं नसतं तर आज मी रंगे हात पकडले गेले असते आणि खूप घरामध्ये तमाशा झाला असता. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या विचार करते की मला आता पुरावे शोधायची काहीच गरज नाही आहे आणि जेव्हा घरात कोणी नसेल त्यावेळेसच पुरावे शोधले गेले जातील. त्यानंतर ती झोपून जाते. इकडं घरामध्ये पूजा सुरू असते. त्यानंतर इकडं सगळ्या विधी ह्या पूर्ण होतात आणि शेवटच्या विधीला सुरुवात होते. त्यावेळेस गुरुजी म्हणतात की तुम्हाला जे नाव मुलीचं ठेवायचं आहे ते तुम्ही या तांदळावरती काढा. त्यानंतर इकडं राहुल हे शर्वरीचं नाव तांदळावरती काढतात आणि 3 वेळा तिच्या कानामध्ये सांगतात. त्यानंतर इकडं गुरुजी म्हणतात की पूजा संपन्न झाली आहे आणि राहुल आणि शर्वरी हे गुरुजींचा आशीर्वाद घेतात. आणि त्यानंतर इकडं आई म्हणते की आता आपल्याला उद्या सकाळी 6 वाजता देवदर्शनासाठी जायचं आहे आणि जर तुम्हाला काही खेळ खेळायचे असतील तर लवकर आटपून घ्या. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की तसंही शर्वरी यांचीही इच्छा नाही आहे आणि ऐश्वर्याचं तर डोकं दुखत आहे, तिलाच खूप हौस होती हे सर्व खेळ खेळण्याची. त्यानंतर इकडं सगळेजण झोपून जातात. त्यावेळेस इकडं जानकी, ऐश्वर्या आणि अवंतिका म्हणतात की आज खरंच आपण मोठी रिस्क घेतली होती. त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की खरंच माझं चुकलं आणि मला माफ कर आणि जर तू मला अलर्ट केलं नसतंस तर आपला प्लॅन हा सगळा फेल झाला असता. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की आपल्याला कोणतीही चूक करून चालणार नाही आणि त्यावेळेस इकडं अवंतिका म्हणते की हो वहिनी, आपण खूप हे काळजीपूर्वक करायला हवं. तेवढ्यामध्ये जानकी म्हणते की जेव्हा आपण उद्या देवदर्शनाला जाऊ त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणेल की माझं डोकं दुखत आहे आणि आपण घरीच थांबूयात. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की जर तू असं केलंस तर तिला संशय येईल आणि तीही काहीतरी बहाणा बनवून घरीच थांबेल. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की मग कसं करायचं. त्यावेळेस जानकी सांगते की लास्ट मिनिटला जेव्हा सगळेजण गाडीत बसून निघतील त्यावेळेस तू हे नाटक कर आणि त्यानंतर आपण दोघी घरीच थांबूयात. त्यानंतर अवंतिकाला म्हणतात की जर काही तुला वाटलं तर तू आम्हाला मेसेज किंवा कॉल करून सांग. त्यानंतर त्यांनी म्हणतात की ठीक आहे आणि इकडं ऋषिकेश हे झोपलेले असतात आणि त्यांना जाग येते. त्यावेळेस तिथे जानकीही नसते. त्यावेळेस ऋषिकेश घाबरतात आणि म्हणतात की एवढ्या रात्री ती कुठे गेली, म्हणून तिला शोधायला बाहेर जात असतात. तेवढ्यात तिथे जानकी येते आणि म्हणते की काय झालं. त्यावेळेस ऋषिकेश म्हणतात की एवढ्या रात्री तू कुठे गेली होतीस आणि तू बाजूला दिसली नाहीस म्हणून मी तुला शोधत बाहेर येत होतो. त्यावेळेस जानकी म्हणते की काही नाही, मला तहान लागली होती म्हणून मी पाणी प्यायला गेले होते. त्यावेळेस ऋषिकेश म्हणतात की आता खूप रात्र झालेली आहे आणि झोपून जा, कारण की खूप दिवसांनी असं शांत आणि मन समाधान झालेलं आहे आणि डोक्यावरती कशाचं ओझं नाही आहे. त्यावेळेस जानकी म्हणते की सर्व काही ठीक आहे आणि आता आपण झोपून जाऊयात. त्यानंतर इकडं ऋषिकेश आणि जानकी ही झोपून जातात आणि इकडे दुसऱ्या दिवशी ते पूजेला उठायचं असतं असंही जानकी ऋषिकेशला सांगते आणि लवकर रेडी व्हा असंही सांगते. त्यानंतर इकडं दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे 6 वाजता सगळेजण देवदर्शनाला जाण्यासाठी रेडी असतात. त्यावेळेस तिथे शर्वरीही येते आणि म्हणते की आपण सगळे एकाच गाडीने जाऊयात. त्यावेळेस जानकी म्हणते की नवरा मुली आणि नवऱ्या मुलींनी एकत्रच देवदर्शनाला जायचं असतं. त्यानंतर इकडं शर्वरी, राहुल आणि अवंतिका हे देवदर्शनाला जातात. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या नाटक करते की तिचं डोकं खूप दुखत आहे. त्यावेळेस इकडं सारंग म्हणतात की आपण हॉस्पिटलमध्ये जाऊयात. त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की माझी रात्री झोप झाली नाही त्यामुळे मला थोडंसं अस्वस्थ वाटत आहे आणि मी थोडा वेळ झोपले तर मला बरं वाटेल. त्यावेळेस इकडं सारंग म्हणतात की मग मी तुमच्यासोबत थांबते. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की नाही, तुम्ही जावा आणि जानकी थांबली तर मला आधार मिळेल आणि जर मला काही लागलं तर ती बघू शकते. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की ठीक आहे आणि मी तुझ्यापाशी थांबते आणि बाई माणूस असलेलं बरं पडतं. आणि ऋषिकेश आणि सारंगला सांगितलं जातं की तुम्ही देवदर्शनासाठी जावा आणि त्यानंतर ऋषिकेश आणि सारंग म्हणतात की खरंच तुम्ही तुमची काळजी घ्या आणि जर काही वाटलं तर मला फोन करा.
त्यानंतर इकडं ऋषिकेश आणि सारंग हे देवदर्शनाला जातात आणि नंतर या दोघींचा प्लॅन सुरू होतो आणि त्या दोघीही शर्वरी यांच्या रूमची झडती घ्यायला सुरुवात करतात. त्यावेळेस ते सर्व वस्तू चेक करत असतात, ड्रॉवर चेक करतात, कबर्ड चेक करतात. त्यानंतर त्या तिथे असलेल्या सर्व बॅगाही चेक करतात, पण त्यांना तिथे काहीच सापडत नाही. त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की आपल्याला इथे काहीच का नाही सापडत आहे. आणि तेव्हा इकडे शर्वरी ही गाडी थांबवायला सांगते आणि म्हणते की बसून बसून खूप कंटाळा आला आहे आणि आपण थोडंसं बाहेर जाऊन चालूया. त्यावेळेस इकडं सगळेजण म्हणतात की कशासाठी, पण शर्वरी म्हणते म्हणून गाडी थांबवली जाते आणि ती खाली उतरते आणि ऋषिकेशांनी सारंगला विचारते की जानकी आणि ऐश्वर्या कुठे आहे. त्यावेळेस ते म्हणतात की ऐश्वर्याची तब्येत ठीक नाही म्हणून त्या घरीच राहिल्या आहेत. त्यानंतर इकडं शर्वरी म्हणते की मला माहीत आहे तुम्ही कशासाठी घरी राहिला आहात. आणि त्यानंतर इकडं शर्वरी ही घराच्या बाहेर पडण्याच्या अगोदर विक्रांतचा फोन घेते आणि म्हणते की मी या फोनला फॉर्मॅट मारून टाकते म्हणजे त्यांच्या हाती काहीच लागणार नाही. त्यावेळेस ती त्याचा पासवर्डही चेंज करते आणि स्वतःचं फेस कॅप्चर करून ठेवते. त्यानंतर इकडे जानकी आणि ऐश्वर्या हे सगळ्या बॅग चेक करत असतात आणि सर्व काही चेक करत असतात, कबर्डही चेक करतात, पण त्यांना तिथे काहीच सापडत नाही. त्यावेळेस इकडे ऐश्वर्या म्हणते की आपल्याला काहीच का नाही सापडत आहे आणि विक्रांतचा फोन हा इथेच होता आणि तो आता कुठे गेला. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की आपण उगाच शर्वरीवरती संशय घेत आहे. त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की नाही, शर्वरी ही खूप पुढचा विचार करू शकते.